म्हण की अशामध्ये तर हे पहा, हे आहेत दोडके. तर हे याची वरची ती साल काढून याचं पहा आता छान अशा वांग्यासारख्या फोडी चिरायच्यात आपल्याला. याची मी मस्त छान अशी झणझणीत भाजी दाखवणार आहे बनवून. हे पहा असे वांग्यासारखे असे फोडी करायच्या. हे अशा 4 हे पूर्ण सगळ्या अशा फोडी करून घ्यायच्या पहा. आणि मसाल्याचं करून दाखवणार आहे, रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे, खूप छान लागते. चला दोडक्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. आता कढई गरम झालेली आहे तर त्यामध्ये तेल टाकूया आपल्या आवडीनुसार. जेवढं तेल टाकायचं तेवढं तेल टाका. तेल गरम झाले आता लसूण टाकूया. आणि आता टाकूया मोहरी. लसूण लाल झाला आणि मोहरी तडतडली की हे पहा मोहरी तडतडली, लसूण पण लाल झाला. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो तुम्ही टाकला तरी सुद्धा चालतंय, टोमॅटो टाकला नाही तरी चालतं, पण आम्हाला आवडतं तर टाकलाय टोमॅटो. त्याचा चांगला 1 मिनिटभर छान असा परतून द्यायचं टोमॅटो मस्त. आणि त्याच्यामध्ये हे दोडके जी चिरलेल्या फोडी अशा वांग्यासारख्या त्या फोडी टाकून घ्यायच्या. त्यासुद्धा छान अशा परतून घ्यायच्या फोडी छान परतायच्या. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर खूप छान अशी चव लागते त्याची टेस्ट. आणि ते असंच टाकायचं. जरा थोडं कमीच टाका, नंतर जर आपल्याला लागली गरज तर आपण नंतर टाकू शकतो. हे मीठ टाकल्यानंतर छान असं परतून घ्यायचं. टोमॅटो पण छान परतला जातो आणि फोडी पण छान असं परतून घ्यायचं. याचीच तुम्ही सुक्की भाजी पण अशीच बनवू शकता, शेंगदाण्याचा कूट आणि तिखट वगैरे टाकून वरती झाकण ठेवून लवकरच शिजतं ते दोडके. तर सुक्की भाजी पण बनवू शकता. तर मी रस्सा बनवणार आहे. तर हे पहा आता परतून झालंय छान. 2 मिनिट चांगलं छान असं परतून द्यायचं आहे फोडी. आणि आता याच्यामध्ये टाका मीठ तर टाकलेलं आहे. आता टाकूया हळद आणि लाल मसाला. तुमचं तिखट जसं खाता त्यानुसार तुम्ही मसाला टाका. तुमचा नुसतं मिरची पावडर टाका किंवा मसाला टाका, कुठला पण जो तुम्ही नेहमी घरामध्ये वापरता तो मसाला वापरला तरी चालतो. तर हे छान असं परतून घ्यायचं. याचीच तुम्ही सुकी भाजी अशी बनवू शकता. नुसतं पाणी न टाकता छान वरून झाकण ठेवायचं आणि छान लागते सुकी भाजी. याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा भाजलेल्या किंवा मसाला टाकायचा. तर हे पहा मी कांदा खोबरं वाटून हा मसाला केलेला. कांदा खोबरं लसूण अद्रक सर्व कोथिंबीर वगैरे सगळं वाटलेलं आहे. तर फ्रीजरमध्ये ठेवलं होतं हे मसाला काढून. तर असा मसाला बनवून ठेवायचा आणि जेव्हा आपल्याला पटकन भाजी बनवायची आहे तेव्हा तुम्ही हे असं वापरू शकता. तर हे पहा आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढा आपण पाणी टाकू शकतो. फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं तो मसाला घट्ट होऊन बसला. आता जरा गरम झाला की ते विरघळेल तो मसाला. आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट हे पहा शेंगदाणे भाजून असा कूट बनवून ठेवलेला आहे. तर थोडासा 2 चमच मी शेंगदाण्याचा कूट टाकते. चवीला पण छान लागतं आणि घट्ट पण होते अजून भाजी. तर याला छान असं आता उकळी येऊ द्यायची. उकळी यायला लागली का गॅस थोडासा कमी करायचा.
शेपा आता उकळी अशी फुटायला लागली ना तर पूर्ण उकळी नाही फुटू द्यायची, लगेच गॅस असा मिडियम करायचा. पहा असा एवढा ठेवायचा, एवढीच उकळी. खळखळ पूर्ण असं वरती येऊ द्यायची नाही भाजी, नाहीतर भाजीचं तरी वगैरे येत नाही मग त्याला. तर असं उकळी फुटली का लगेच कमी करायचा गॅस. आता असं मीडियम ठेवून एक 7-8 मिनटामध्ये छान भाजी शिजून निघते. आणि थोडं असं खालीवर करायची जरा ह्या थोडी, म्हणजे सगळीकडून शिजून निघतात. असं थोडं खालीवर करायचं 2-3 वेळा, 2-2 मिनिटांनी खालीवर करायचं भाजी. हे पहा भाजी आता मस्त छान आपली शिजून झाली आहे. तर आता वरून टाकूया आपण कोथिंबीर टाकूया, छान बारीक चांगले धुवून बारीक चिरून घेतली. भाजी आपली 7-8 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये शिजून छान अशी झाली. भाजीला काही जास्त वेळ लागत नाही दोडक्याच्या. हे पहा छान अशी तरी पण आली आहे. पहा दिसते का, तर काय माहीत कढईमध्ये कशी दिसते माहीत नाही. तर लाईटमुळे पण नाही दिसत जास्त, तर अंधार झाला. हे पहा छान अशी दोडका आता शिजून झालाय आपला. छान घट्ट झाली एकदम. खूप असं पातळ रस्सा नाही झाला, घट्ट असं छान. भाताबरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर, कशाच्या पण भाकरी असू द्या, भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता, चपाती बरोबर. तर चला घेऊया आता जेवायला मस्त छान असं दोडक्याची भाजी. कशी आहे ती नक्की. त्याचा रस्सा मी थोडासा हे करून पाहिलाय खाऊन, तर एवढं टेस्टी झालंय. तुम्ही हे कांदा खोबरं लसूण आहे ना, ते वाटण जे मी केलंय ना, त्याच्याऐवजी तुम्ही नुसतं शेंगदाण्याचा कूट टाकला ना सर्व फोडणीला वगैरे देऊन, तरीसुद्धा खूप छान असं म्हणजे होऊ शकते तुमचं भाजी. छान लागते. नुसतं शेंगदाण्याचा कूट जरी पटापट टाकलं, आपल्याला मसाला वाटण वाटायला टाईम नाही आहे, तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट नुसता टाकू शकता ह्या भाजीला, तरी पण खूप छान अशी चवदार भाजी लागते. तर हे पहा तोंडी लावायला पहा. तर कशी आहे दोडक्याची भाजी नक्की सांगा. खूप म्हणजे खूप टेस्टी झाली, मस्त एकदम चवदार. तर मी बनवल्याप्रमाणे अशीच दोडक्याची भाजी बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती भाजी. भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.